आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो आराध्या. हो काकू बोला. अगं तू सरिताताई आणि मनोहर दादांना कुठे पाठवलंयस का? नाही. का असं का विचारलं? नाही ते म्हणजे ना अगं काकू काय झालं? मी त्यांना कुठे पाठवलंय असं का विचारलं? ते घरी नाही आहेत का? अगं आराध्या अगदी थोडा वेळ मी कामासाठी बाहेर गेले होते ग आणि इतक्यातच. काकू काय झालंय प्लीज नीट सांगा ना. अगं सरिताताई आणि मनोहर दादा घरात कुठेच नाही आहेत. मी आणि सीमाने अख्खं घर शोधून काढलं पण ते कुठेच नाही आहेत ग. म्हणून म्हटलं तुला विचारावं. नाही नाही काकू मी त्यांना कुठेही पाठवलं नाहीये. मी त्यांना सांगून गेले होते की बाहेर जाऊ नका रिस्क आहे म्हणून. पण मला ना खूप टेन्शन आलंय ग. मी आईला कॉल करून बघते. तुम्ही तोपर्यंत बघा ना असतील कुठेतरी तिथेच. मी करते तिला कॉल. ठीक आहे. बर मी पण बघते. आई आई प्लीज फोन उचल प्लीज. ओ गॉड. आई आई फोन उचलत नाहीये म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला घरी पळायला हवं. काकू काकू आई बाबा आलेत का? अगं नाही ना आले अजून. काकू मी त्यांना किती वेळा सांगितलं की बाहेर जाऊ नका म्हणून. त्यांना कोणी बाहेर पाहिलं तर त्यात बाबांची तब्येत बरी नाही. त्यांना आराध्या आई बाबा कुठे गेला होता तुम्ही? मला किती टेन्शन आलं माहिती. बाबा तब्येत बरी आहे ना? आई काही प्रॉब्लेम तर नाही झाला ना? मला किती टेन्शन आलं माहितीये. अगं आरू टेन्शन कसलं? आम्ही ते जरा इथेच. आई अगं मी किती वेळा सांगितलं की घराबाहेर पडू नका. कोणी पाहिलं नाही ना तुम्हाला? नाही ग कोणी नाही बघितलं. पण काय आई प्लीज बोल ना. आरू तुझं म्हणणं पटलंय ग आम्हाला. आम्ही ना घराबाहेर न पडलेलंच चांगलं. काय झालं ताई? म्हणजे काही टेन्शन? आई आधीच ही आराध्या आम्ही न सांगता बाहेर गेलो ना म्हणून चिडलीये. आणि त्यात हा घडलेला प्रकार तिला कळला तर ती अजूनच चिडायची. आता तरी गप्प बसणंच सगळ्यांच्या भल्याच आहे. आई प्लीज सांग ना काही प्रॉब्लेम झालाय का प्लीज. अगं खरंच काही नाही झालं. पण खरं सांग आराध्या आम्ही असे न सांगता घराबाहेर गेलो म्हणून त्रास झाला ना तुला? नाही आई. एक तर तू एवढं सगळं करतेस आमच्यासाठी त्यात तुला काडीची मदत नाही माझी आणि वरून हा असा सगळा त्रास. मला तर आता असं वाटतंय तुमचा सगळा त्रास कळतोय मला. पण आपल्याला हे विसरून चालणार नाही. आपण ज्या बाई विरोधात लढतोय ती कुठल्या दराला जाऊ शकते बघितलंय ना आपण. आणि मला तुमच्या डोक्यावर टांगती तलवार नकोय. सो प्लीज. अगं अरू पण कसं सांगू ग तुला? आई प्लीज शांत हो. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ना. तुम्हाला ही सगळी कैद वाटत असेल मला कळतंय. पण हे सगळं मी आपल्या चांगल्यासाठीच करते. आणि मी ह्या सगळ्यातून तुम्हाला लवकरच बाहेर काढेन. आय प्रॉमिस. अरू तुझी सगळी तगमग मला कळते बाळा. आणि आई म्हणून दुसरं काही नाही पण देवाजवळ मी तुझ्यासाठी प्रार्थना तर नक्कीच करू शकते. खरंय ताई तुमचं. आणि देव नक्की ऐकणार. ऐकणार नाही ऐकलंय. मी देवाला नवस बोलले होते आणि त्याने माझं ऐकलंय. अहो पण नवस नुसता बोलून चालत नाही. तो फेडावा पण लागतो. हो ना. जवळच्या देवळात गरिबांना जेवू घालीन असा नवस केला होता मी. आई अगं मग कधी फेडायचा आहे तो नवस? अगं कधी म्हणजे मी असं नक्की काही ठरवलं नाहीये. अहो चांगल्या कामासाठी उशीर कशाला? उद्याच जाऊया की नवस फेडायला. काय ग आराध्या? चालेल. आई उद्या अगदी पहाटे जाऊया का देवळात? अगं पण कोणी पाहिलं तर? आई म्हणूनच म्हणाले ना की आपण पहाटे जाऊया म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही. चालेल?
बाबा चालेल ना? चालेल. चालेल. शनाया. या हाय शनाया. हाय अक्की, मला सांग कुठे आहेस तू? मी जस्ट आता ऑफिस मधून घरी आलोय. बोल ना, काही काम होतं तुला? नाही काही काम नाही, आपल्याला डिनरला जायचंय. सो तुला डिनरला? हो, ॲक्च्युली मॉमनी आपल्यासाठी डिनर डेट प्लॅन केली आहे. तू येशील ना? ओके, पण कुठे जायचंय? ग्रेट. मग आपण सी व्ह्यू रेस्टोला भेटू. ओके? ओके, सी व्ह्यू लिंक रोडवरचं? येस येस तेच. ओके, सी यू देअर. ठीक आहे, बाय, सी यू. श्राऊ, तुला खूप मिस करतोय ग मी. आज आज शनायाऐवजी तुझ्या बरोबर डिनर डेटला गेलो असतो ना, तर खूप बरं वाटलं असतं. आय एम रिअली रिअली मिसिंग यू श्राऊ. असं म्हणाला अक्षय? हो, मी जे जे ऐकलं तो शब्द तुम्हाला सांगितलाय. गुड. आता मी जे सांगते ते कर. ओके. अक्षय रूम मध्ये आहे? ते आता आंघोळीला गेलेत. गुड. त्याच्या रूम मध्ये जा आणि त्याचा फोन सापडतोय का ते बघ. ओके. हो, इथेच आहे. गुड. ऍक्सेस करता येतोय? नाही मॅडम, लॉक आहे. पिन. श्रावणीची बर्थडेट 2307 ट्राय कर बरं. 2307. ओके. हा, ओपन झालं मॅडम. ग्रेट. आता त्या फोनमधून लास्ट कॉल शनायाला गेला असेल, राईट? सो तिला मेसेज कर. ओके. आज मला भेटायला जमणार नाही, माझ्या काही मीटिंग्ज लाईनअप आहेत. सो सॉरी. आणि आता मला कॉल करू नकोस. आय एम इन अ कॉन्फरन्स. टाईप केलंस? डन. गुड. आणि आता तो मेसेज डिलीट कर. ओके. आता तो फोन जसा होता तसाच परत ठेव आणि अक्षय येण्याआधी रूममधून बाहेर पड. ओके? ओके. डन. आजची डिनर डेट फिक्स आहे. पण डिनर डेटवर जाणार कोण? अक्षय आणि शनाया की अक्षय आणि श्रावणी? रोहन, आफ्टर सो लॉंग यार. अरे तू आहेस तरी कुठे यार? अरे बाबा, मी इथेच आहे. तुम्हाला माझी आठवण येत नाही? विसरलात मला? तुला विसरलो असतो तर इन्व्हाइट करायला मी कॉल केला असता का? इन्व्हाइट? काय लग्न वगैरे करतोयस की काय? मी तर एका पायावर तयार आहे, पण मुलगी मिळायला नको का? तेही आहेच म्हणा. मग काय, कसलं इन्व्हिटेशन? आधी भेट तरी मग सांगतो. ओके. अरे आहे का वेळ तुझ्याकडे की तुझी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल? ए गप्रे, नाटक करू नको. कुठे भेटायचं सांग. आपण सीओ रेस्टॉरंटला भेटू ना? ओके. डिनरला भेटू. डन डन. ओके. चल, बाय बाय.
येस येस ओके. श्राऊ चल पटकन रेडी हो, आपल्याला डिनरला जायचंय आज. अगं पण आत्ता ह्यावेळी? अक्षयला भेटायला. अक्षय? येस, ॲक्च्युली शनायाच्या ममाने शनाया आणि अक्षयची डिनर डेट प्लॅन केली. सो अक्षय तिथे येईलच. पण मग तिथे शनाया पण असेल. नाही येणार, ते सगळं मी मॅनेज केलंय. आजची डिनर डेट फक्त तुझी आणि अक्षयची. थँक्यू ताई, थँक्यू सो मच. म्हणजे तुझ्याकडे ना सुपर पॉवर्स आहेत. तू असे सगळ्या गोष्टी परफेक्ट करतेस ग. झालं माझं कौतुक करू. आता मी काय सांगते ते नीट ऐक. सो आपण अक्षयला भेटू, त्यावेळी मी काहीतरी निमित्त करून बाहेर जाईन. सो तुम्हा दोघांना बोलायला वेळ मिळेल. ठीक आहे? बरं, आता त्याला कसं इम्प्रेस करायचं आहे ते काय मी तुला शिकवायची गरज नाही आहे ना? अजिबातच नाही. हो म्हणजे तुला काही सांगायचं असेल, टिप्स द्यायच्या असतील तर मला चालणार आहे. बिकॉज आय नो तू जे सांगशील ते बेस्टच असेल. तू खूप बोलायला लागली आहेस हा श्रावणी. घाबरलीस? तुला कोणाची नजर नको लागायला. हो, पण अक्षयची तुझ्यावरून नजर नको हटायला. पण तुझ्यावर कोणाची नजर पडली तर? ते महत्वाचं नाहीये श्राव. जे आपल्या नजरेत पडलेत ना, त्यांना त्यांच्या स्वतःच्या नजरेत पडताना बघायचंय मला. शनाया अजून कशी नाही आली? मे बी ट्रॅफिकमध्ये अडकली असेल. मी तिला कॉल करून बघू का? नको नको, ती उगाच पॅनिक होईल. मीच वेळेआधी आलोय. काय तो बघतोय? हाय, ओळखलं? मी अक्षय सरनाईक. हॅलो, मी अनुष्का आणि इशिता, राईट? येस आपण माझ्या पार्टीत भेटलो होतो. येस. ती पार्टी मी कशी विसरू शकते? फर्स्ट ऑफ ऑल आय एम रिअली रिअली सॉरी. त्या दिवशी आमच्या पार्टीत तुमचा अपमान झाला, पण असं काही होणार आहे याची मलाही आयडिया नव्हती. एनिवे, प्लीज जॉईन अस प्लीज. येस. थँक्यू. एक्सक्यूज मी. बाय द वे, तुम्ही इथे कसे आज काय? ऍक्च्युली मी शनाया बरोबर डिनरला आलो होतो. ओ, सो ती इथे तुमच्या बरोबर आहे का? नाही, ऍक्च्युली शी मस्ट बी ऑन द वे. बरं, लग्नाची तयारी कशी सुरू आहे? म्हणजे सगळं ग्रँड सेलिब्रेशन असेल तर जोरात तयारी सुरू असेल नाही? हा, मी विचारते, लग्नाची तयारी कशी सुरू आहे? ओके. लग्न तसं काही खास नाही, पण चाललंय प्रिपरेशन. बाय द वे, इफ यू डोंट माइंड, हा कलर तुम्हाला छान दिसतोय. थँक्यू सो मच. ऍक्च्युली हा माझा फेवरेट कलर आहे. नाईस.
हॅलो हा चिअर्स. हो. बाय द वे तुम्ही इथे ऍक्च्युली माझा आणि ताईचा प्लॅन ठरला. खूप दिवसांपासून असं निवांत कुठे गेलो नाही, सो सहज आम्ही ठरवलं. ऍक्च्युली आम्ही नेहमी जात असतो म्हणून. एक्सक्यूज मी, यू प्लीज कंटिन्यू. मी आलेच. अरे बापरे, काय नवीन पुस्तक वाटतं. तू आणि तुझ्या वाचनाचा इंटरेस्ट. अगं नेहमीच वाचते मी. तुझ्यासाठी नवीन असेल कदाचित. मॅडम, आमच्यासाठी नवीन नाहीये. एवढंच आहे की या वाचनात वगैरे आम्हाला इंटरेस्ट नाही. नुसत्या पैशातला इंटरेस्ट किती दिवस टिकणार आहे ग. एक्सक्यूज मी. ऑफिस मधून लवकर आलीस आज. हो, थोडं काम आहे. अक्षय, श्रेयस, घरात कुणीही नाहीये. कुठे गेलेत सगळे? का तुला माहित नाही? तुझं तर सगळ्यांवर बारीक लक्ष असतं. हो ना? तुझ्याशी बोलणं ना खरंच कठीण आहे. घरात कुणीही नाहीये म्हणूनच फोन लावतोय आम्ही. अक्षय गेलाय तुझ्या होणाऱ्या सुनेबरोबर बाहेर जेवायला. आणि श्रेयस? श्रेयस त्याच्या मित्रांबरोबर गेलाय बाहेर. अक्षय शनाया बरोबर गेलाय. गुड, व्हेरी गुड. म्हणजे आम्ही आता श्रेयसला सुद्धा. चांगल्या किमतीत विकला जाईल असंच ना? तू काय बोलतेस, तुला कळतंय? हा, व्हॉट इज रॉंग विथ यू? श्रेयसची किंमत करतेस का? अक्षयची बोली लावली नाहीस तू? मला सगळं माहिती असून सुद्धा मी गप्प बसले. पण मी नेहमीच गप्प राहीन असं नाहीये. मग काय करणार आहेस? हा, काय करणार कायस? सगळ्यांना श्रावणी आणि अक्षय बद्दल सांगणार आहेस? तुला काय वाटतं, तू सांगशील आणि आमची मुलं तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवतील, आमच्या अगेन्स्ट जातील? नाही, कारण त्यांच्या डोळ्यावर तुझ्या प्रेमाची आंधळी पट्टी आहे ना. ज्या दिवशी ती पट्टी निघेल ना, तेव्हा तुझं खरं रूप दिसेल त्यांना. एक्सक्यूज मी, तेव्हा सुद्धा आम्हाला कुणी काही करू शकणार नाहीये. यु नो व्हॉट आई, सगळे सगळे पैशाला सलाम करतात आणि तो आमच्याकडे खूप आहे, टू मच, आणि आणखीन येणार आहे. म्हणूनच रत्न पारखींच्या मुलीला सून करून घ्यायची दिवा स्वप्न बघतेस तू. रत्न पारखींच्या मुलीबद्दल तुला कोणी सांगितलं? कसं आणि कुणी सांगितलं हे महत्वाचं नाहीये, काय सांगितलं हे महत्वाचं आहे. आणि तशी मी तुझी आई आहे. जग तुला ओळखतं ना, त्यापेक्षा 9 महिने जास्त ओळखते मी तुला. काय मग? नाही, आम्हाला जे काही वाटतंय त्यात तुला काय प्रॉब्लेम आहे? पार्टीतल्या त्यांच्या वागण्यावरून त्यांच्या मुलीला सून करून घेणं एवढं सोपं नाहीये. सोप्या गोष्टी करण्यात आम्हाला सुद्धा इंटरेस्ट नसतो, माहिती आहे ना आई. अशक्य पण शक्य करून दाखवते, तिलाच यशोधरा सरनाईक म्हणतात. अँड यू नो व्हॉट, आम्ही ते करून दाखवणार. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. मॅडम, आज तुमच्यासाठी हे पार्सल आलं होतं. कीप इट.
अगं हे अरे देवा हे कोण नम्रता हे काय कोणी दिले कोण माणूस होता मॅडम मला माहित नाही तो माहित नाही म्हणजे कुरिअरवाला येऊन देऊन गेला. हे कसला अभद्र आई देवा अगं हे कुणी पाठवलं आम्हाला काय माहिती हा आम्हाला कसं माहिती असणार कोणतरी सायकोच आहे ना म्हणून असं काहीतरी पाठवलंय